शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वेंडर विषयी काही माहिती देणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। शेतकरी मित्रांनो आतापर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता आणि फॉर्म भरल्याच्या नंतर शेतकऱ्यांनी पेमेंट सुद्धा केले। पेमेंट झाल्याच्या नंतर शेतकऱ्याला कंपनी निवडायचे ऑप्शन आले आणि शेतकऱ्यांना आपल्या मनाजोगी कंपनी याच्यामध्ये वेंडर लिस्टमध्ये आलेली नव्हती, त्यामुळे शेतकरी वाट बघत होते। परंतु आता अशी कंडिशन झाली आहे, वेंडर लिस्ट मध्ये एकही कंपनी ऍड होत नाही, तुम्ही बघितलं असेल। परंतु शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल काल आणि परवा याच्यामध्ये काही कंपन्या ऍड झालेल्या होत्या, परंतु त्या कंपनीची निवड फक्त SC आणि ST हे शेतकरी या कंपनीची निवड करू शकतात मित्रांनो। परंतु मित्रांनो जे राहील शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचं काय होणार आहे, वेंडर लिस्ट मध्ये कंपन्या केव्हा ऍड होणार आहे, आता शेतकरी वाट बघत आहे मित्रांनो। परंतु अजून सुद्धा वेंडर लिस्ट मध्ये कंपन्या ऍड होत नाही आणि ज्या कंपन्या ऍड झाल्या त्या कंपनीची निवड फक्त SC आणि ST हे जे शेतकरी आहेत तेच करू शकतात। मग नेमकं आपल्याला वेंडर लिस्ट मध्ये कंपन्या कधी आपल्याला निवड करता येणार आहे मित्रांनो? तुम्हाला एक काम करायचं आहे, आता या SC आणि ST याच्या कंपन्याचा कोटा आलेला होता, त्यांनी कंपनीची निवड करून घेतलेली आहे मित्रांनो। आता जो कोटा येणार आहे तो आपल्यासाठी येणार आहे, तर आपल्याला एक काम करायचे मित्रांनो, आपला जो मोबाईल आहे त्याच्यावर आपल्याला मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जायचं आहे। तिथे जाऊन आपल्याला टाइम टू टाइम ती वेबसाईट चेक करायची आहे। वेंडर लिस्ट मध्ये वेंडर केव्हाही ऍड होता मित्रांनो, आणि एकदा का वेंडर लिस्ट मध्ये ऍड झाली तर एकाच वेळी खूप सारे शेतकरी त्या वेबसाईटवर जातात। त्या वेबसाईटला पण ते लोड येतो। एखाद्या वेळेस असं पण होतं की आपल्याला वेंडर सिलेक्शन करताना OTP येत नाही, तर आपल्याला नाही का ध्यानपूर्वक आपल्याला वेंडर सिलेक्शन करून घ्यायची आहे। आणि आपण वेंडर सिलेक्शन केल्याच्या नंतर मित्रांनो आपण कंपनी बदलू नाही शकत, त्यामुळे आपल्याला योग्य ती कंपनीची निवड करून घ्यायची आहे। कंपनी आपण एकदाच निवडू शकतो मित्रांनो, आणि आपण नाही का खूप सारे पैसे भरलेले असतात, त्यामुळे आपल्याला काळजी घेणे खूप गरजेचे आहे मित्रांनो। आता आपल्या मनावर आहे आपल्याला कोणती कंपनीची निवड करायची आहे। आता वेंडर लिस्ट मध्ये आपल्या मनाजोगी जी कंपनी आहे तिथं काही लवकर ऍड होत नाही मित्रांनो, आणि ज्या कंपन्या ऍड झाल्या त्या अशाच नवनवीन कंपन्या असतात। परंतु शेतकऱ्यांना त्या कंपनीविषयी माहिती नसती, त्या कंपनीचे मटेरियल कसे आहे, त्या कंपनीच्या पाट्या मोटार कोणत्या कंपनीची देणार आहे, पाईप कसा आहे, संपूर्ण माहिती आपल्याला माहित नसते। तर आपल्याला एक काम करायचं आहे शेतकरी मित्रांनो, आपल्या आजूबाजूला जो पण पंप फिट झालेला आहे त्या पंपाची आपल्याला माहिती काढून घ्यायची आहे। माहिती काढल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याकडून आपल्याला संपूर्ण माहिती गोळा करून घ्या। गोळा केल्याच्या नंतर आपल्याला त्या कंपनीची निवड करायची आहे की नाही करायची आहे ते तुमच्या मनावर आहे मित्रांनो। आपण योग्य ती कंपनीची निवड करून घ्या। आपल्याला जी कंपनी योग्य वाटते त्याच कंपनीची आपण निवड करा, आणि जर का आपल्याला जी कंपनी आपल्या मनाजोगी आहे ती वेंडर लिस्ट मध्ये आलेली नाहीये तर आपण थोडी वाट बघू शकतात मित्रांनो। वाट बघितल्याच्या नंतर आपल्याला आपल्या मनाजोगी कंपनी त्याच्यामध्ये ऍड होईल। जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, धन्यवाद।